स्तोत्र संहिता अध्याय 7 बन्यामिनी कुश ह्याच्या बोलण्यामुळे दाविदाने परमेश्वराला गायलेले क्षोभ स्तोत्र। हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा आश्रय केला आहे। माझ्या पाठीस लागणाऱ्या सर्वांपासून माझे रक्षण कर, मला सोडीव नाही तर सिंहाप्रमाणे तो मला फाडून टाकील। मला सोडविणारा कोणी नाही, म्हणून तो माझे तुकडे तुकडे करील। हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे काही केले असेल, माझ्या हातून अन्याय घडला असेल, माझ्याशी मिळून मिसळून असणाऱ्याचे मी वाईट केले असेल, उलट मी तर निष्कारण झालेल्या माझ्या वैऱ्याला सोडविले आहे, तर वैरी माझ्या पाठीस लागो, मला गाठो, माझा जीव मातीत तुडवो आणि माझे गौरव धुळीस मिळवो। हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन उठ। माझे शत्रू संतापले असता त्यांच्या विरुद्ध उभा रहा, माझ्यासाठी जागृत हो। तू न्यायाची योजना केलीच आहे, तुझ्या भोवती लोकांचा समुदाय गोळा होवो, तू त्यांच्यावर उच्चस्थानी आरूढ हो। परमेश्वर लोकांचा न्याय करीतो, माझ्या नीतिमत्वाप्रमाणे व माझ्या ठायी असलेल्या सात्विकतेप्रमाणे। हे परमेश्वरा, माझा न्याय कर, दुष्टाची दुष्टाई नष्ट होवो, नीतिमानाला तू खंबीर कर। न्यायी देव मने व अंतःकरणे पारखणारा आहे, सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे। देव न्यायी न्यायाधीश आहे, तो प्रतिदिनी रोष दाखविणारा देव आहे। कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरुद्ध तो आपली तरवार पाजळितो। त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले आहे, त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत। त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत। पहा, तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो, उपद्रवाची गर्भधारणा करीतो व असत्याला प्रसवतो। त्याने खड्डा खणून खोल केला, आपल्या खड्ड्यात आपणच पडला। त्याने केलेला उपद्रव त्याच्याच शिरी पडेल, त्याचा जुलूम त्याच्याच माथी येईल। परमेश्वराच्या न्यायपरायणतेमुळे मी त्याची स्तुती करीन, परात्पर परमेश्वराच्या नावाचे स्तोत्र गाईन।